मॅचेस होतात तिथल्या तिथे आयोजक कमिटी आपली जी लोक आहे आपल्या ज्या समाजाने हा टेनिस क्रिकेट आज खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आलेत तर असंच अजून पुढे भविष्यात चांगले चांगले आयोजन करून तुम्ही या क्रिकेट रसिकांना पण अजून प्रोत्साहन मिळतो. धन्यवाद. वा क्या बात आहे. अगदी हळदीमध्ये चौकात षटकार मारणारा आमचा मयूर नाईक. हे कलाकार चषकामध्ये भरपूर षटकार मारले मयूरदादाने. पुढील सन्मान करूया 7-12 उतारा. फेसबुकवरून ज्याने सुरुवात केली त्यानंतर यूट्यूबवर धमाका केला आणि इंस्टाग्रामवर देखील त्याची जादू नेहमी आपल्याला पाहायला मिळाली असा हेदुटणे गावाचा सॅमी कालन ज्यांनी जिंकली सर्वांची मन असा आपण सॅमी कालन यांचा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल. अंपायर मॅच ऑन करायचे आपण. सॅमी कालन डेली व्लॉग्स त्यांचा आम्ही पाहतोय आणि जबरदस्त रूपान सॅमी म्हणजे एवन जोडे मित्रांनो. सॅमी कालनचं आम्ही स्वागत करतोय. 7-12 उतारा नावच केलंय कोराग. काय गाणं आहे त्यांचं जबरदस्त. अगदी महाराष्ट्रामध्ये ड्रेसिंगसाठी सुद्धा सॅमी कालनला एक वेगळ्या उंचीवरती पाहिलं जातं. असा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका सॅमी कालन हेदुटणे आगरी स्पंदन यांचा यथोचित शाही सत्कार 16 इथे संपन्न केला जातो. थँक्यू सो मच. यानंतरचा सन्मान करूया आपण. सन्मान्य मान्यवर शिवम दमडे यावं आणि महेंद्र दमडे या दोन मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. शिवम दमडे म्हटलं ना डी कंपनी. शिवम दमडे एक चांगला खेळाडू देखील आहे. एक चांगला क्रिकेट पाटणवली या संघामधून खेळतो. यावं शिवम. कलाकार चषकामध्ये धमाल पाहिली. काय जबरदस्त डान्स केला शिवमने आणि तो चांगला पारंपरिक नृत्य देखील करतो. शिवम यावं तुमचं स्वागत केलं जाईल. हा देखील चांगला कलाकार आहे. आपल्या मातीतला भूमिपुत्र आणि हे सर्व आपल्या मातीतले भूमिपुत्र आहेत. जबरदस्त कलाकार. तुमचं मनपूर्वक आभार. मेहनत आहे. पुढील सन्मान असेल महेंद्र दमडे आपण देखील यावर स्वागत करण्यासाठी आपला सन्मान केला जाईल. महेंद्र दमडे. तर कलाकारांचा इथे सन्मान 16 संपन्न केला जातो. तर पुढील सन्मान आपण करूया. इथे सन्मान्य मान्यवर निलेश नाईक फिटनेस मॉडेल. निलेश नाईक म्हटलं ना अनेक बॉडी बिल्डिंगमध्ये त्याने चॅम्पियनशिप पटकवल्या आहेत आणि अनेक पदक त्याने पटकवलं. निलेश नाईक एक जबरदस्त रील स्टार आहे मित्रांनो आणि खूप चांगला व्लॉग देखील तो बनवतो. निलेश नाईक त्यांचं आपण स्वागत करूया. खूप त्याला आनंद झाला या स्पर्धेमध्ये आल्यानंतर. निलेश नाईक तो देखील यूट्यूब स्टार रील स्टार आहे. फिटनेस मॉडेल. त्यानंतर ऋषी पाटील फिटनेस मॉडेल. ऋषी पाटील हे दोन फिटनेस मॉडेल तुम्ही पाहताय. फिटनेस शरीर सुंदरता खूप महत्त्वाची असते. नक्कीच शरीर संपत्ती फिटनेस मंत्र जोपासणारे दोन अवलिया व्यक्तिमत्व. निलेश नाईक बोलणार का माईकवरती? तो नाही बोलतो. पवन 2 शब्द निलेश नाईक तुमच्याकडून स्पर्धेला. तुम्ही ब्लॉगमध्ये एवढं चांगलं बोलता हरकत नाहीये. ऋषी पाटील फिटनेस मॉडेल क्रिकेटर देखील आहेत. ऋषी पाटील क्या बात आहे. ऋषी पाटील यांचा सन्मान करूया. कलाकार चषकामध्ये सर्व कलाकार होते चिंचपाडाच्या मैदानावरती आणि आशिष दादा म्हात्रे यांचा संघ चॅम्पियन ठरला. मेरे बायं का नाम या गाण्याचे ते फेम आहेत. आशिष दादा म्हात्रे खार्डी हे सर्व खेळाडू पाहिले. ऋषी पाटीलचा सन्मान. यानंतर सन्मान करूया आपण राम लाड यांचा सन्मान करूया. रामजी या तुमचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आपण महिला वर्गाकडे इथे जाऊया. आमच्या योगिता मॅडम इथे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण तो महिला वर्गाचा सन्मान करूया. हे सर्व आमचे कलाकार रील्स आणि यूट्यूबवरती सातत्याने तुम्हाला एंटरटेनमेंट करतात. व्लॉग बनत असतात. रील्स अपलोड करतात आणि त्यांचा आपण सन्मान करूया. आणि खास सनी दादा फडके हे आमचे दमदार कलाकार आहेत मित्रांनो. सनी फडके यांचे अनेक गाणे यूट्यूबवरती 10-20 मिलियनच्या वर पोहोचले आहेत आणि समीर दादांची साथ त्यांना नेहमीच लाभली. A1 जोडी. नक्कीच योगिताताई समीर शेठ फडके स्वागत करत आहेत आणि त्यानंतर आमचे सनी फडके यांच्या माध्यमातून सर्व कलाकारांचं मनपूर्वक स्वागत केलं जातं. स्वागत केलं जाईल. व्यासपीठावरती आपण आमंत्रित करूया महिला वर्गांना. परंतु योगिता मॅडमला इन्व्हाइट करतो की आपल्या शुभ हस्ते आल्या ग बाया आल्या या गाण्यातील अभिनेत्री अक्षता पाटील यांचा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल. खरं तर सोनेरी चंदेरी कामगिरी करणाऱ्या या महिला पाहतो. अगदी अनेक ज्वेलरींच्या पुढं
अगदी ज्यांचा आपण छबी पाहतो अशा आमच्या योगिताताई पाटील यांचा शाही सत्कार सोहळा स्वागत कक्षमध्ये संपन्न केला जातो. अक्षता पाटील मॅडमचा आपण सन्मान करतोय. सातत्याने त्यांचं देखील व्लॉग आपण पाहिले, यूट्यूबवरती रील्स पाहिलेत आणि टॅलेंटेड मल्टी टॅलेंटेड पीपल सध्या आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळते. वेलकम टू दिस ट्रॉफी MLA 2025. पुढील सन्मान आपण करूया ऋतिका शेलार. ऋतिका शेलार यांचा आपण सन्मान करूया. दमदार अभिनय ज्यांचं पाहतो अगदी बैलगाडा क्षेत्राला ज्यांनी प्रकाश झोतामध्ये आणले अशा आमच्या शेलार मॅडम यांचा यथोचित सन्मान इथे स्वागत कक्षमध्ये संपन्न केला जातो. ना देखच बैलगाडा शर्यत आणि काय जबरदस्त ॲक्टिंग गाणं यांच्या माध्यमातून नेहमी प्रेझेंट केला जातो अशा ऋतिका शेलार यांचा आपण सन्मान करतोय. पुढील सन्मान असेल रवीना पेडणेकर. सो रवीनाजी मॅडम प्लीज कम ऑन द स्टेज. इथे तुमचा देखील सन्मान केला जाईल आणि या स्वागताचे देखील रोशन यूट्यूब ब्लॉग बनतील मला वाटतं, कारण यांचे कॅमेरे नेहमी ऑन असतात. जेव्हा सन्मान होतो मॅचला कुठे कार्यक्रमला गेले तर डेली व्लॉग्समध्ये हे चित्र आम्ही नेहमी पाहिलं. हाय गाईज. येस हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. रवीनाजी पेडणेकर यांचा सन्मान आपण इथे पाहिला आणि आता सन्मान करूया छोटा सर्जा रुपांश. रुपांश यायचं. रुपांश आपण रुपांश म्हटलं ना ते एक नामांकित आणि जबरदस्त टॅलेंटेड ॲक्टर. रुपांश कमी वयामध्ये बघा भरपूर नाव कमवलं रुपांशनं. छोटा तीर, घाव करे गंभीर, छोटा पॅकेट, सामी कालन आणि रुपांश जोडी नेहमी प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करते. रुपांशचा आपण सन्मान करूया. समीर दादा या तुम्ही सन्मान करा रुपांशचा आणि महेश दादा. तर MD यांच्या शुभ हस्ते रुपांशचा इथे सन्मान केला जातो. रुपांश माईक वरती बोलणार का? रुपांश यांचा हा शाही सत्कार सोहळा छोटा पॅक बडा धमाका. रुपांशचा आत्ता टर्नवर यूट्यूबवर पाहिला तर भरपूर आहे. अजून त्याला अजून मोठं व्हायचं आहे. सामी त्याचं भविष्य खूप चांगला मित्र म्हणेल. अजून त्याचा टर्नवर यूट्यूबवरती येईल आणि डेली ब्लॉग सॅमी मला तर दररोज शेअर करत असतात त्यांचे व्हॉट्सअपवरती. डेली ब्लॉग्स आम्ही पाहतो देखील. नक्कीच याच्यामध्ये सामी कालन यांची खूप मोठी भूमिका आहे, कारण त्याला प्रकाश झोतामध्ये आणण्याचं कार्य सामीने केलं. क्या बात आहे. तर सन्मान सोहळा इथे समाप्त झालाय. मी मॅचकडे आम्ही जातोय आणि घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये बाबूशा आणि मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे एक सन्मान राहिलाय. सन्माननीय अजिंक्य पाटील यांचं. यावं अजिंक्य पाटील यांचा सन्मान केला जाईल. अजिंक्य पाटील हा एक नामांकित व्यक्तिमत्व मित्रांनो, कलाकार चषकामध्ये देखील चांगलं योगदान. अजिंक्य पाटील यांचा आपण सन्मान करूया. खूप चांगली साथ त्यांची नेहमी स्पर्धेला असते. अजिंक्य पाटील मागच्या वर्षी देखील अजिंक्य या स्पर्धेमध्ये आले होते, त्यांचा आपण सन्मान करूया. अजिंक्य पाटीलला पाहिल्यानंतर मला अँड्रू फ्लिंटॉपची आठवण झाली. एक भरपूर नामांकित ब्रिटिश फलंदाज आहे अँड्रू फ्लिंटॉप. क्या बात आहे अजिंक्य. ती स्पेसिंग मला वाटली अँड्रू फ्लिंटॉपची. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स आणि पुन्हा एकदा जोडले जातील आमचा पहाडी आवाज मॅन फ्रॉम शिरवली रोशन पाटील. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. अगदी एखादं गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं त्या पद्धतीनं हा अगदी रॉयल मंच अगदी पाहुण्यांनी इथे बहरलाय, फुललाय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सामना पाहायला मिळतो श्रीकृष्ण नागझरी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आरोही गावदेवी शिरवली या दोन तगड्या संघांदरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतो. खेळाचं पहिलं पूर्वार्ध जारी आहे, दमदार स्पर्धा जारी आहे आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्ध दरम्यान एकूण धावपटलावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत फक्त आणि फक्त 2 धावा, 4 गड्यांचा खात्मा. योगेश माद्रे, सुभाष माद्रे, जयदास माद्रे, कुणाल माद्रे या तगड्या काढून आता मात्र घ्यावी लागते माघार. दमदार शानदार ही गोलंदाजीची आपल्याला सफर पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गती असा हा निवृत्ती पाटील ऑन फायर. पाठोपाठचे लगातार 4 चेंडू डॉट राहिले, ज्याच्यामध्ये एका गड्याची राहिली कत्तल. किती मोठ्या संख्येने हा पाहुणा वर्ग पाहायला मिळतो. अगदी यूट्यूब कलाकार अभिनेते सनी फडके यांच्या प्रेमाखातीर, योगिताताई समीर फडके यांच्या प्रेमाखातीर अगदी या महिला कलाकार इथे येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जातं. अगदी 2 षटकांचा वाजवी खेळ, अगदी
समाप्त होतोय आणि या स्पर्धेतील अजून एक दुसरं मेडल षटक हाताळलंय निवृत्ती पाटील check. या गोलंदाजानं. बॅट अँड ओव्हर. परंतु आता एक पाहुण्यांचा सन्मान बाकी आहे. नितेश मगर यांचा सन्मान केला जाईल. नितेश या तुमचा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. व्यासपीठावरती आपण संपूर्ण एक कलाकार मंडळी पाहतो आणि प्रचंड कलाकार मंडळींचं प्रेम समीर दादा सनी दादावरती नेहमीच पाहिलं आहे. आपण त्यांचा सन्मान करूया. व्हेरी गुड. बॅट अँड ओव्हर जबरदस्त. प्रेक्षकांना बॅट अँड ओव्हर देखील पाहायला आवडते रोशन. नक्कीच त्या दर्जाची धाकड गोलंदाजानं सफर केली. आरोही गावदेवी 11 शिरवली जो मलंगड परिभागातील एक धाकड संघ आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे टीम श्रीकृष्ण जय अंबिका नागझरी या संघाला रोखून धरले. स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहळा इथे संपन्न केला जातो. अगदी रायगड ठाणे जिल्ह्याच्या क्षितिजावरती कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारं प्रत्येक व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला या रॉयल मंचकावरती पाहायला मिळतं. आमदार बाळाराम पाटील चषक 2025च्या माध्यमातून अगदी अभिनेते गायक यूट्यूब कलाकार इन्स्टावरती ज्यांचा आपण धुमाकूल पाहतो. ओहो सूर्यकुमार स्टाईल हा फटका खेळलाय. दमदार फटका आलाय. येतोय हा पहिल्याच बॉलवरती हा दमदार चौकार. एकाची बांगडी या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. विकासजी यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी धावा पुढे अग्रेसर होताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा पुस्तकावरती. ओहो राईट मुहूर्त विकेट मारा केलाय. हलवार पद्धतीने हा फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका खेळत असताना एकच धाव इथे प्राप्त केली जाते. अगदी दमदार खेळ साकार करणारा हा संघ अगदी श्रीकृष्ण जय अंबिका 11 नागझरी स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये या संघानं दमदार कामगिरी ही साध्य केली होती. याही स्पर्धेमध्ये तो दर्जेदार बाणा त्यांना पेशकश करायचे. दीपू ठक्कर आपल्या मनपूर्वक स्वागत. पाहतो आपण मंचकावरती किती मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग सध्याच्या घडीला सज्ज होत असताना आणि थोड्याच वेळामध्ये सन्माननीय पाहुणे प्रभुदासांना भोईर कुडुकपाडा यांचा शुभ सन्मान पाहायला मिळेल. त्यांचं शुभागमन होईल. परंतु पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. एकूण धावा पुस्तकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. अगदी पंचतारांकित लढतीचा सध्याच्या घडीला आपल्याला आगास पाहायला मिळतो. तुफान प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये एक दर्दीदार खेळ आज इथे पूर्णपणे पाहायला मिळत असताना एक खेळण्याची सामना पाहण्याची मजा ही खूप ओर असते आणि इथे आझाद मैदानावरती क्रिकेट रसिकांची कमी नसते. अगदी शेवटच्या लढतीपर्यंत प्रेक्षक आणि स्पर्धा हे नातं अतूट आहे आणि या अतूट नात्यासमवेत खऱ्या अर्थानं एक उत्तम दर्जाचं हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. फक्त धावा 7 अगदी दोन्ही अँगलने इथे पाहिलं जातं. ब्लॉकॉलचा मारा सफर केला. रोखून धरला. लॉन्च गेला. काहीसा धोका होता परंतु आपल्या घरामध्ये घर वापसी केली जाते. 1 सांघिक कोटापुढे मार्गस्थ होईल. 8 धावपटलावरती संत वाही इंद्रायणी धावांचा प्रवाह थोडासा स्लो पाहायला मिळतो. काहीशा मंदावलेल्या धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गुणसंख्यांक लेखन पाहायला मिळतं. सुधीरजी अगलाबेसर कुलवाडी आणि केतनजी डोंगरेसर डोंगरेचा पाडा A1 दर्जाचे हे दोन्ही गुणलेखक यांचं कौतुकास्पद कार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह पाहिलं जातं. DJ सँडी, DJ रोशन, DJ ऋतिक यांचं कौतुकास्पद कार्य. अगदी रॉकेट फायर हा फटका खेळलाय. आमदार बाळाराम पाटील चषकातील हा दमदार षटकार. अगदी काही क्षणार्धात सन्माननीय रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आपण डंका पाहतो, ज्यांची रॉयल एंट्री आपण सातत्यानं लक्षवेधी असते, असे तुम्हा सर्वांचे लाडके प्रभुदासांना भोईर कुडुकपाडा यांचं शुभागमन होईल. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी वाहतूक क्षेत्रामध्ये ज्यांचा आपण डंका पाहतो आणि अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा बोलबाला, असे व्यक्तिमत्व काही क्षणार्धात इथे मंचकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सर्व आयोजकांच्या वतीनं संपूर्ण
कलाकार मंडळींचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त केलं जाईल, कारण सन्माननीय पाहुणे सामी कालन, अक्षता पाटील, त्यानंतर रूपांश, ऋतिका शेलार, रवीना पेडणेकर मॅडम या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आमचे मित्र मयूरजी नाईक असतील, महेंद्र दमडे, शिवम दमडे, पवन केने हा सुद्धा या स्पर्धेमध्ये आला, आपल्या मनपूर्वक स्वागत. त्यानंतर निलेश नाईक फिटनेस मॉडेल, ऋषी पाटील फिटनेस मॉडेल, राम लाड आणि सामी कलन या सर्व कलाकार मंडळींचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. रूपांश पुढच्या वर्षी पण यायचं. रूपांश बोलतो का? रूपांश बोलतो चाललो घरा, पण थोडं बोल. नको चाललो आम्ही घरा असं तो सांगतो. अगदी धावा पाहायला मिळतात. 19 लढतीकडे लक्ष वेधित केले जाईल. अगदी सन्मान केला महिला मंडळींचा योग्यताई फडके यांनी. चॅम्पियन चषकासमोर आता कलाकार आमचे फोटो काढतील, ही त्यांची एक मेमरीज होईल. आणि आता व्लॉग ते बनवत आहेत. सॅमीच्या व्लॉगमध्ये तो संपूर्ण नजारा पाहायला मिळेल. मयूरदादा त्यासोबत चर्चा करतोय आणि खूप एंटरटेनमेंट व्लॉग असतो सॅमीचा. सामी कालन जे खास मित्र आहेत, त्यानंतर मयूरदादा, टी कंपनी, शिवम असेल, हे संपूर्ण टीम जी स्टारकास्ट असेल भरपूर मेहनत करते, कारण व्हिडिओ एडिट करणं सोपं नाही आहे आणि परफेक्ट व्हिडिओ एडिटिंग. मराठी पाऊल पडते पुढे, आगरी पाऊल पडते पुढे. अगदी आगरी, कोळी, कराडी, मराठी समाजाचं नाव अखंड महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानामध्ये पूर्णपणे घेऊन जाणारे आपले हे सर्व कलाकार आणि या कलाकारांच्या समवेत या स्पर्धेतील अगदी नंबर 1 पहिलं प्रायोजन, पहिलं पारितोषिका समवेत अगदी सर्व कलाकार मंडळींची छबी पाहतो. बघा आमचे संपूर्ण कलाकार पवन केने, मला वाटतं यंदा कर्तव्य असेल, पवन केने असतील किंवा सर्व आमच्या मंडळी भरपूर खुश आहेत. पवन केनेने अगदी प्रेक्षकांचे तुडुंब मन जिंकलेत आणि प्रचंड मशहूर खेळाडू बनलाय तो. 70-70चा तो ब्रँड अँबॅसेडर देखील आहे. अगदी सर्व कलाकारांचा इथे आपण सन्मान पाहिला आणि अगदी सनी फडके असतील, समीर शेठ फडके असतील, योग्यताई फडके असतील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त केले जाईल. आणि निश्चितच पूर्णपणे कलाकारांचा हा सन्मान पाहिला. आणि मयूर नाईकचा फिटनेस बघा. मयूर नाईक म्हटलं ना तर फिटनेस इकडे समोर एक नंबर फिटनेस आहे. या क्या बात आहे. आणि अक्षता मॅडम सध्या फोटो काढत आहेत. दरवर्षी अक्षता मॅडम येत असतात त्या स्पर्धेला. त्यांचं देखील ब्लॉग खूप चांगलं असतात. आणि सध्या आमचे ती समीर दादा, योगिता मॅडम नक्कीच अनेक पनवेलमध्ये ज्वेलरीज पाहतो, त्यांच्या अगदी प्रवेशद्वारावरती मॅडमचा पण फोटो पाहतो. शाबीरची दावत आली. कलाकार आल्यानंतर शाबीर अक्षरशः पागल होऊन जातो, कारण त्यालाही कलाकार बनायचं आहे. प्रयत्न करतोय तो पण एक छोटासा कलाकार आहे. तरी 14,000 कमवले होते खानाव नाईटमध्ये. 5 मिनिटाचा डान्स केला होता सॅमी. 5 मिनिटामध्ये 14,000. जरा ट्रेनिंग द्यायला अजून थोडीशी तुमच्या सोबत घ्या शाबीरला. हो घेऊन जा. प्रहार केलाय सॅमी. तो पार्सल तुम्ही घेऊन जाऊ शकता. सामी कलाला माहिती आहे शाबीर गाजी कोण आहे. आशिष आणि शाबीर यांची इव्हन जोडी प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. लढतीकडे पुन्हा एकदा पूर्णपणे लक्ष वेधित केलं जाईल. क्रिकेट रसिकांची काहीशी दिलगिरी व्यक्त केली जाईल, कारण पाहुण्यांचा सन्मान सोहळा जारी होता, परंतु सामना सुद्धा तितकाच दर्जेदार सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. धावपटलावधी सध्याच्या मोसमामध्ये अगदी 20 धावा घडत आहेत. 20 धावा लागल्यात संघ नागझरी या संघाच्या, परंतु या धावा पुरेशा नसाव्यात. चला पवन केने, तुम्हाला बॉडीगार्डची गरज पाहिजे असेल तर सांगा आमचे, कारण तुमच्याकडे भरपूर फॅन्स आहेत. पवन केने सोबत सेल्फी काढणारे फॅन्सची कमी नाहीये. प्रचंड फेमस असा खेळाडू आहे पवन केने. A1 पवन याच्या समवेत अनेक खेळाडू आता सेल्फी घेत आहेत. चला आपण मॅच स्टार्ट करायची आणि अगदी काही क्षणार्धात पाहुण्यांचं इथे शुभ आगमन होईल. प्रवीण मोठी असती या मंचकावरती तत्पूर्वी धावा सांगतो. 5 गडी बाद 20 धावा प्रहार राहिलाय. तर या दरम्यान सन्मान्य पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे
दमदार अध्यक्ष ज्यांच्या वतीने आमदार चषक पहिल्यांदा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रायगडमध्ये ठेवण्यात आले ते एकमेव आयोजक सन्माननीय प्रभुदास शेठ भोईर अण्णांचे ते व्यासपीठावरती आगमन झालं आहे. त्याचं मनपूर्वक सहर्ष आम्ही स्वागत करतोय. आपका तो क्या कहना अण्णा, अगदी अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आपण डंका पाहतो, कोविडच्या कालखंडामध्ये गोरगरिबांपर्यंत जाणारा हा अवलिया व्यक्तिमत्व, नेहमीच समाजसेवा हीच ईश्वर सेवा मनी बाळगणार एक राजबिंड व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर खडकपाडा यांचं शुभ आगमन. झुंजार व्यक्तिमत्व फटाक्याच्या आतिषबाजीने पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार समर्थकांचं मनपूर्वक स्वागत. झुंजार व्यक्तिमत्व माणुसकी जपणारा, भावना जपणारा आणि आपल्या मातीतला भूमिपुत्र, आपल्या मातीतला हक्काचा माणूस, सन्माननीय महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष होण्याचं त्यांना भाग्य लाभलं. आणि रोशन, जर आमदार बाळाराम पाटील साहेबांची चषक पहिली स्पर्धा कोणी ठेवली असेल खिडूकपाडामध्ये या रायगडमध्ये, तर ते फक्त अण्णा होते, म्हणजे प्रभुदास शेठ भोईर. नक्कीच कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारे रायगड ठाणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व. प्रत्येक आयोजक म्हणत असतात अण्णा या ना ते आज आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. वलप गावामध्ये 100 गाड्यांचा ताफा कोणी आणला आणि अक्षरशः आमच्या मैदानाला छावणीचं स्वरूप कोणी दिलं, तर ते म्हणजे आमचे लाडके अण्णांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्व समर्थक आणि शिलेदार तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी हिवाळ्यामध्ये धुरला उडवणारे व्यक्तिमत्व मंचकावरती येत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा सर्व कलाकारांचं मनपूर्वक आभार. लढतीकडे पुन्हा एकदा प्रस्थान केलं जाईल. सामना पाहायला मिळतो नागझरी बनाम शिरवली, हा क्रिकेटचा रणसंग्राम. बाबूशा खुश, ज्या दर्जाचा माहोल सध्याच्या घडीला इथे बनताना पाहायला मिळतो. सांघिक कोर्टापुढे मार्ग सोडताना पाहायला मिळेल. एकूण धावा 24. क्या बात आहे. व्यासपीठावरती ज्याच्या आतुरतेने वाट पाहिली गेली गेल्या कित्येक दिवस की अण्णांचं आगमन कधी होणार, आणि फायनली प्रभुदास शेठ भोईर साहेबांनी वेळ काढला, वेळ काढून आले आणि त्यांना पाहिल्यानंतर आयोजकांना देखील आनंद झाला. कारण मागच्या वर्षी देखील अण्णा आले होते आणि तेव्हा देखील फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचं दमदार स्वागत झालं. आणि अण्णांचं विशेष प्रेम आमच्या या स्पर्धेवरती आहे, आमच्या आयोजकांवरती आहे. तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. याला कार्पेट आप फडका खेळला गेला. भूषण पाटीलचं हे षटक पाहायला मिळतं. षटक क्रमांक 4 सध्या सगळीला जारी आहे. उत्तम दर्जाची गोलंदाजी ही त्यांची भारी आहे, ज्याच्या जोरावरती श्रीकृष्ण अंबिका स्पोर्ट्स नागझरी या टीमला रोखून धरले. फक्त धावा पाहावयास मिळत आहेत 25 धावा, परंतु बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून इथे सफर करावे लागतील. संघ जय अंबिका श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी या संघाला सन्माननीय युवा नेते महेश पाटील तोंडे यांच्या माध्यमातून नेहमीच एक चांगलं आर्थिक पाठबळ टीम नागझरी संघाला लाभलं जातं, त्यांचे मनपूर्वक आभार. खरं तर रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरली जाते असे आमचे सबसे ग्रेट भारत शेठ माद्रे यांचं मनपूर्वक आभार. लक्षवेधी केली जाईल. भूमिका ज्या ठिकाणी अगदी धावा पाहायला मिळते 26 वरती 6 अशी स्थिती पाहायला मिळते. गोलंदाज भूषण पाटील, एक वेगळ्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साध्य केली जाते. लॉंग ऑन कडे हाफ चेंडू ट्रॅव्हल होतो, एकदा प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सहज गतीनं प्राप्त होत आहेत. डायरेक्टली हिट पाहायला मिळते, परंतु नकार राहिले. अगदी 2च धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. आणि अशा रीतीने एकूण 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण 6 गडी बाद 28 धावा. प्रचंड पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये येताना पाहतो. आज वेळेनुसार लढती या समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. अगदी पाहुण्यांची खातिरदारी, पाहुण्यांचा शुभ सन्मान. निश्चित डीजे मास्टर अण्णांचं देखील सुंदर गाणं आपण प्ले करा, कारण की दमदार व्यक्ती आहेत मित्रांनो. महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष होण्याचं त्यांना भाग्य लाभलं. आणि आमदार बाळाराम पाटील चषक बाबूशा ही स्पर्धा खिडूकपाडामध्ये आपण पाहिली आहे. सर्वाधिक पहिली स्पर्धा ठेवणारे हे आयोजक आहे. आणि खास करून आपण वल्लभमध्ये पाहिला 100 गाड्या होत्या बाबूशा, 100 गाड्यांचा ताफा. त्यांचे समर्थक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. आणि असं प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे लाडके अण्णा उर्फ प्रभुदास भोईर साहेब, आपलं स्वागत इथे केलं जाईल. नक्कीच आमदार बाळाराम पाटील चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी प्रत्येक पर्वामध्ये अगदी अण्णांची उपस्थिती आम्हाला वंदनीय असते.
आणि खरं तर या संपूर्ण श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळासाठी आमच्या संस्थेसाठी एक आर्थिक योगदान नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहतो. कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणार रायगड जिल्ह्यातील हे आपण अव्वल दर्जाचं व्यक्तिमत्व पाहतो, ज्यांच्या माध्यमातून अगदी प्रवीण दत्त जयंतीचा सोहळा हा पाहण्याजोगा असतो. अनेक भक्तजन अण्णांच्या दत्त जयंतीमध्ये सामील होतात. एक मोठा सोहळा खडूकपाडा नगरीमध्ये आपण पाहत असतो. हलवार पद्धतीने हा फटका खेळलाय. 2 धावा होतील का? निश्चितच पुन्हा एकदा नकार पाहायला मिळतं. अगदी स्टॉगरचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती विक्रमादित्य गोलंदाजीची आखणी करत असताना गोलंदाज आदित्य मडवीचा वापर केलाय. टीम आरोही गावदेवी शिरवली या टीमनं श्री मलंगड परिभागातील एक अव्वल दर्जाचा संघ खेळतो. तलोजा MIDC परिभागातील एक दमदार संघ जय अंबिका श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागरिक संघात समवेत आणि दोन्ही संघांमध्ये तितकीच ताकद पाहतो. खरं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा होत नाहीयेत, परंतु टीम नागरिक संघाची गोलंदाजी सुद्धा धाकड आहे आणि धाकड फटका खेळलाय. फ्लॅट टेक डिलिव्हरी, चेंडू 1 टप्पा सीमा पार, शानदार चौका. नाव गाजते सारे त्याच्या नावाचा आहे बोलबाला नसताना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास. विक्रमजी गायकर नितळस हे सुद्धा इथे आले, त्यांचं मनापूर्वक स्वागत. धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. 33 धावा लागत आहेत. एकूण 6 गड्यांचा आपण खात्मा पाहिला, परंतु आता धावा विस्फोटक अंदाजामध्ये सध्याच्या घडीला येताना पाहायला मिळतात. आदित्यवरती प्रहार झाले, रोखून धरलं, नॉन साकिनला धोका असेल आणि अशा रीतीनं पाहिलं तर खेळाडू होतोय रनआउट. संघटनेचे खऱ्या अर्थाने विद्यमान अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतो जीवनदादा गायकवाड साहेब उपस्थित आहेत. तालुक्यामध्ये सुभाषदादा गायकवाड नाव गाजते साऱ्या तालुक्याला त्याच्या नावाचा आहे बोलबाला नसा नसात क्रिकेट. क्या बात है, क्या बात है. प्रवीण अण्णा शोधतायत महागुरु कुठे आहेत. अण्णांची नजर मी पाहिली, अक्षरशः ते शोधत होते की महागुरु आहेत कुठे, परत रेकॉर्डिंग होती. प्रवीण निश्चितच अगदी प्रभुदास अण्णा भोईर पूर्ण मैदानाचा जायजा घेत आहेत. इथे एकाही पाहुण्याचा फोटो नाहीये, तरी एवढी गर्दी कशी. क्या बात आहे. आणि त्यांच्या समर्थकांचा मी उल्लेख करतो. दादांवर प्रचंड प्रेम आहे. भूषण म्हात्रे, देविदास भोईर आलेत, सुभाष गायकवाड आहेत, प्रभाकर उल्वेकर, स्वप्नील कोपरकर देखील त्यांच्यासोबत आहेत, सोहेल रेड्डी, मनीष वास्कर, आतिश भोपी, नारायणजी भोईर आहेत, चेतन उल्वेकर, सूरज गोंदली, अल्पेश भोईर, आदित्य भोईर, संस्कार उल्वेकर, अक्षय भोपी, पंकज उल्वेकर, संजय शेडगे आणि जयप्रकाश JP. बघा किती मान्यवर यांचे आहेत आणि दादांवरती प्रचंड प्रेम करणारी ही मंडळी. नक्कीच संपूर्ण सवंगडी आहेत, संपूर्ण सहकारी आहेत आणि त्याच मुले काय दमदार कामगिरी अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहतो. आणि पहिल्या पूर्वार्धातील अगदी शेवटचा चेंडू प्रगती पथावरती आहे. गोलंदाज सज्ज झालाय. आदित्य मडवी बॉलिंग ट्रॅकवरती. अखेरचा हा पण मारा पाहतो, त्यामध्ये सुद्धा भेदकता राहिली. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक घडली जाते, परंतु नॉन साकेलला धोका आहे. खेळाडू होतोय रनआउट आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये संघ पाहायला मिळतो जय अंबिका स्पोर्ट्स श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी संघ जाऊन पोहोचतोय. एकूण धावा राहिल्यात 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावा संख्येची आवश्यकता आहे. थँक्स रोशन. तर विजेता संघांना मी टॉससाठी आमंत्रित करतोय. संघ आहे आई गावदेवी तुर्बे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान भोकरपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनी नाणेफेकीसाठी इथे रिपोर्टिंग करायची आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदासजी भोईर अण्णा यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांचे संपूर्ण शिलेदार आणि अण्णांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकी केला जाईल. तर अण्णांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस संपन्न करावं. चला मी कॅप्टन्सला विनंती करतो. बघा दोन्ही विजेता संघाचे कॅप्टन्स लवकर यायचं आहे टॉससाठी. चषकाचे पहिले दमदार आयोजक खिडूकपाडा आणि श्री दत्त जयंती. सर्वात मोठी कुठे होते रोशन? खिडूकपाडा गावामध्ये. आणि दादांच्या वतीने ती सर्वात मोठा आपण कार्यक्रम पाहतो. नक्कीच दत्त जयंतीचा सोहळा साकार करणारे
महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे व्यक्तिमत्व दावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि खऱ्या अर्थानं दत्त कृपेनं अगदी अण्णांचा आपण बरकत पाहतो. सुरुवातीला फोटो काढला जाईल आणि त्यानंतर टॉस केला जाईल आणि जो संगणक टॉस जिंकेल त्याला टॉस सुपूर्द केला जाईल आणि त्यानंतर आपण दमदार स्वागत देखील करूया. बघा किती मोठी स्पर्धा आहे. एकही चेहरा नाही स्पर्धेला, एकही बॅनर नाही, कोणाचा फोटो नाही, फक्त नाव आहे. हे या स्पर्धेची खासियत. अण्णाजी आपण टॉस करायचा आहे. तुर्बे विरुद्ध भोकरपाडा दोन विजेता संघ. तुर्बेने ते टेल कॉल केला, हेड आलाय, तर भोकरपाडा संघाला आपण टॉस द्यावा. अण्णांना विनंती करतो. जिंकलाय संघ टॉस. टॉस जिंकलाय भोकरपाडा संघ, तुम्हाला अभिनंदन. थोडी कॅप्टन आपण जाऊ शकता कारण की दमदार सन्मान करायचा आहे. तर व्यासपीठावरती ज्या पाहुण्यांची आपण आतुरता पाहत होतो ते सन्मान्य पाहुणे आणि या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर यांचं दमदार स्वागत केलं जाईल. एकच वादा प्रभुदास दादा अण्णांचं दमदार स्वागत. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. अण्णांचा शाही सत्कार सोहळ्यातून संपन्न केला जातो. माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व सन्माननीय श्री प्रभुदास अण्णा भोईर खिडूकपाडा आमदार चषकाचे पहिले दमदार आयोजक खिडूकपाडा आणि त्यानंतर श्री दत्त जयंती ज्यांच्या माध्यमातून साजरी केली जाते ते या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे. त्यांची आतुरतेने वाट पाहिली गेली. त्या अण्णा आणि अण्णांवर असलेलं प्रेम या स्पर्धेमध्ये नेहमी आपण पाहिलंय. नक्कीच कोविडचं जे संक्रमण झालं त्याच्यामध्ये मोठी भूमिका राहिली होती अण्णांची. तर सन्मान करूया सुभाष दादा गायकवाड. या सुभाष दादा गायकवाड आपला सन्मान केला जाईल आणि खऱ्या अर्थाने अण्णांचे समर्थक प्रचंड तुम्हाला पाहायला मिळतात. सन्मान करूया सुभाष दादा गायकवाड, प्रभाकरजी उल्वेकर आणि नूर खान का भी सन्मान किया जाएगा. संपूर्ण समर्थक आपण पाहतोय. अण्णांवरती असलेलं प्रेम प्रचंड प्रेम आहे आणि वलपमध्ये देखील 100 गाड्यांचा ताफा या समर्थकांचा आम्ही पाहिला होता. मला वाटलं इथे पण ताफा येईल, हरकत नाहीये, परंतु अण्णांचं प्रेम आयोजकांवरती देखील प्रचंड आहे. रोशन हिवाळ्यात दुरला उडवणारे हे एकमेव व्यक्तिमत्व प्रभाकर उल्वेकर साहेब, या तुमचा सन्मान इथे केला जाईल. आलायत, हरकत नाहीये, परंतु एक मोठी व्यक्ती मित्रांनो प्रभाकर उल्वेकर साहेबांचा सन्मान करूया. आणि त्यानंतर नूर खान, भूषणजी म्हात्रे, स्वप्नील कोपरकर हे सर्व समर्थक आहेत. त्या सर्वांचा आपण व्यासपीठावरती इथे रॉयल सन्मान करतो. रोशन संपूर्ण सवंगडी, संपूर्ण मित्रपरिवार, सर्व सहकारी वर्ग, प्रभुदास अण्णा समर्थक ग्रुप या सर्वांचा शाही सत्कार सोहळा स्वागत कक्षमध्ये संपन्न केला जातो. भूषण म्हात्रे, नूर खान यांचा आपण सन्मान करूया. स्वप्नील कोपरकर, बघा समर्थक पाहिले तर प्रचंड ताफा आणि या मैदानात देखील छावणीचं स्वरूप आले मंचावरती. VIP डाईज आपण इथे कुठे जागा मोकली नाहीये. एवढे प्रेक्षक आणि एवढे समर्थक, अगदी मितभाषी, नेहमी ज्यांच्या चेहऱ्यावरती स्मित अश्य पाहतो असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके यांना आणि या संपूर्ण सवंगड्यांचा हा सन्मान सोहळा. स्वप्नील कोपरकर यांचा सन्मान आपण करूया. स्वप्नील पोखरकर यांचा सन्मान करूया. स्वप्नीलजी यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि त्यानंतर नूर खान यांचा आपण सन्मान करूया. नूर खान, सन्माननीय देवदास भोईर यांचा सन्मान इथे केला जाईल. देवदासजी भोईर अण्णांचे खास समर्थक आहेत आणि प्रेम कशाला म्हणतात या प्रेमाचं आपलं उत्तर पाहायला मिळते. सोहेल रेड्डी, सोहेल जी आइए, स्वागत है आपका. सोहेल रेड्डी एक नामांकित व्यक्तिमत्व है, उनका यहाँ पर सम्मान किया जाएगा. मॅच सुरू ठेवायची. आपण काही पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय, थोडी दिलगिरी व्यक्त करतोय. सर्व गावकऱ्यांचा आणि समर्थकांचा आम्ही शब्द सुमनाने सन्मान करतोय. तुमचा देखील आम्ही आदर करतोय. असंच अण्णांवरती प्रेम ठेवा. सोहेलजी रेड्डी यांचा आपण सन्मान करूया. आणि मी अण्णांना विनंती करतो, आफ्टर सन्मान आपण या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण जिथे जाता प्रेक्षकांचा, आयोजकांचा प्रचंड प्रेम असतो. सामने काही ठिकाणी थांबवले जातात, काही खेळाडू खेळतात, परंतु कोणाला काहीच प्रॉब्लेम होत नाही, आनंदाने एन्जॉय करतात. हे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे. त्यामुळे आपले 2 शब्द इथे खूप मोलाचे ठरतील.
थोडंसं मार्गदर्शन करा. तुम्ही देखील आयोजक होते आणि मी उल्लेख केला की आमदार चषक पहिली स्पर्धा रायगडमध्ये कोणी ठेवली संकल्पना बाळराव पाटील साहेबांच्या नावाने, तर ते आपण होते. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल बोलणं जेवढंच कमी आहे, कारण की ही जी त्रिमूर्ती आहे ही माझी सर्वात म्हणजे लाडकी मंडळी आहे. आणि खरंच नियोजन बघायला गेलं तर तुम्हीच बघता, कारण की महाराष्ट्रामध्ये जे लागणारे कुठले नेते कार्यकर्ते नाही, इथं सगळे जे स्टार आहेत ते लावले आहेत. आणि खरंच असं नियोजन कुठंच बघितलं नाही. आणि खरंच तुम्ही जे पोस्टर लावले आहेत ना, म्हणजे प्रत्येक खेळाडूचा तुम्ही मन जिंकला आहे. आणि खरंच माझ्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचं खूप खूप आभार, कारण की तुम्ही जे असं नियोजन बनवलं आहे, या नियोजनला माझ्या मंडळी माझ्या ग्रुपच्या वतीने तुम्हाला खरंच माझ्या खूप खूप शुभेच्छा. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. आणि अण्णाने देखील चांगलं वर्णन केलं स्पर्धेचं, मी अण्णांचा आभार व्यक्त करतो. सध्या त्रिमूर्ती हा उल्लेख केला. बघा त्रिमूर्ती म्हणजे कोण? महेश ढोंगरे, आशुतोष फडके आणि मयूर फडके हे त्रिमूर्ती आहेत. आणि सध्या तुम्ही त्यांना ऑन स्क्रीनवर पाहता. या तिघांवरती प्रचंड प्रेम अण्णांनी दाखवलं गेलं आणि नेहमीच त्यांचं राहणार हे देखील अण्णा सांगत आहे. धन्यवाद. मी अण्णांना शुभेच्छा देतो. आपण असंच प्रेम करत राहा, असंच येत राहा. आपलं मनपूर्वक आभार. आणि आमच्या समालोचक ग्रुपसाठी अण्णांकडून तब्बल 2000 रुपयाचं योगदान देण्यात आलं आहे. बाबूशाह, अन्ना के बारे में आप क्या कहोगे? आप हमेशा उन्हें देखते हो बड़े बड़े मंच पर, जो प्यार वहाँ पर उनका मिलता है. नहीं, निश्चित रूप से प्रवीण बात करेंगे ना, रुतबा बनाओ तो समंदर जैसे बनाओ. अगर शेर भी पानी पिए तो सर झुका कर पीना चाहिए. अन्ना की एंट्री कौन भूल सकता है भाई. 24 जनवरी सरपंच उप सरपंच ट्रॉफी में, जहाँ पर 100 गाड़ी से ज़्यादा. और रोशन बात करेंगे अन्ना की वो टूर्नामेंट मुझे आज भी याद आ रही है. आज 1 लाख की टूर्नामेंट में एंट्री 12,000 13,000, अन्ना की 6 या 7,000 की एंट्री थी. अन्ना की देखिए 100 गाड़ी के ऊपर देखिए, अभी भी यूट्यूब पर जाकर देखिए 24 जनवरी जहाँ सरपंच उप सरपंच ट्रॉफी, और कितनी बड़ी देखिए पर ग्रेट एंट्री. कहते ना महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हस्ती रहेंगे, निश्चित रूप से आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे. निश्चित रूप से यहाँ पर समाज के साथ साथ देखिए क्रिकेट आगे जाता हुआ एक फोटो सेशन देखिए हम देख सकते हैं. यहाँ पर ट्रॉफी के साथ साथ प्रवीण इस टूर्नामेंट में देखिए माफी चाहेंगे थोड़ी सी 2000 देखिए कमेंटेटर के लिए भी यहाँ पर खास कैश प्राइज है, और थोड़ा सा हम मुकाबला तक नहीं पहुँच पा रहे हैं. निश्चित रूप से देखिए इसकी फायदा मिल रही है. स्क्रीन आपके सामने है, वहाँ पर देखिए खिलाड़ी, इसलिए ज़्यादातर देखिए प्रवीण बात करेंगे ना, बहुत सारे टूर्नामेंट में कमेंटेटर बॉक्स की तरफ पूछा जाता है कि कितना रन बना है, कितना गेंद बचा है, लेकिन जो सामने एलईडी स्क्रीन है ना, इसका फायदा देखिए मिलता हुआ एकदम अंतर्राष्ट्रीय दर्जा. सन्माननीय पाहुणे, अगदी पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी समेत अगदी हा फोटो सेक्शन केला जातो. अगदी महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर किडुप्पाळा यांना सलामी ठोकणारा हा दमदार षटकार. नाव गाजते साऱ्या तालुक्यात. प्रभुदास भोईर अण्णाला आहे क्रिकेटची आवड त्याला ना, आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला आहे क्रिकेटची आवड त्याला ना, आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. 16 रन बनाए देखिए, छोटा सा टारगेट है इस वक्त. देखिए रजा लेते हुए यहाँ से प्रभुदास अन्ना भोईर साहब देखिए यहाँ से रजा लेते हुए, और बहुत बहुत शुक्रिया आभार आपको बालाराम ट्रॉफी में देखिए यहाँ से जुड़ते हुए. पूरी देखिए उनकी पूरी टीम पूरी मैनेजमेंट का तारीफ करना चाहेंगे यहाँ से. ग्रेट एंट्री देखिए आज. अब ये चलिए भाई मैदान के अंदर बड़ा हिट देखिए यहाँ से AK-47 बाबा कर दे गोल. सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत है. अब देखिए बैटिंग देखिए एकदम से एक्शन में आते हुए यहाँ पर मलंगड़ विभाग से देखिए टीम आई हुई है. आरवी गांव देवी सिरोली टीम है, और गेंदबाजी ने देखिए उनकी बोलबाला रही. यहाँ पर टारगेट एक छोटा सा 37 रनों का टारगेट है, लेकिन थोड़ा सा निराश किया श्री कृष्णा स्पोर्ट्स है नगजरी टीम है. 20 गेंद 15 की जरूरत है, और एक करारा टाइमिंग देखिए यहाँ से. दाल वजरी मुंडी देखिए बात करेंगे सर रविंद्र जडेजा कटआउट है, उसके पीछे जाइए, आनंद लीजिए, स्वाद लीजिए. अब हमारे सुनील दादा देखिए पाले खुर्द दाल वजरी मुंडी देखिए, जिनका सेंटर देखिए सर रविंद्र जडेजा, जो हम बैनर कटआउट देख सकते हैं, उसके पीछे जाइए और आनंद लीजिए. यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 23 रन देखिए, 23 रन से
प्रवीण बात करेंगे ना। ओ ये चलिए भाई, यहां से पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। जितना मुझे की बात करेंगे रोशन, सबसे बड़ा ट्रॉफी देखिए एमआईडीसी तलोजा में चलता हुआ बलराम पाटिल चषक देखिए बात करेंगे। और जहां पर देखिए नागझरी टीम खेल रही है तो जिक्र करना चाहेंगे, जहां पर सीजन की शुरुआत अक्टूबर का महीना रहता है, बारिश थोड़ी सी कम होकर आती है और उसके साथ भारत दादा मात्री का एक बड़ा बिग शो आता है हिमालय ट्रॉफी। भारत दादा थोड़ा सा अनफिट है, निश्चित रूप से कप्तान ने बुलाए कि टीम में जुड़ नहीं सके, लेकिन अच्छा है क्या आयोजन नियोजन जहां से हमारी शुरुआत होती है। कमेंट्री की बड़ा लक फैक्टर रहता है वो टूर्नामेंट से हर टीम के लिए, खिलाड़ियों के कमेंट्री के लिए। कुणाल आपने जिक्र किए थे, हमारे कुणाल दादा के बारे में हम देख सकते हैं, और उन्होंने जिक्र किया था कि बलराम पाटिल ट्रॉफी देखिए 18 घंटे के अंदर से पूरा टीम पैक हुई थी। और अभी भी अगर अनाउंसमेंट किया जाए ना कि 2026 में टूर्नामेंट की तारीख है कि जिस टीम को एंट्री करना है कर लीजिए, मुझे तो लगता है वो तो 18 घंटा लगा था, यहाँ पर 18 मिनट में पैक हो जाएगा। हमारे त्रिमूर्ति देखिए एकदम से खुश हैं, होना ही चाहिए। कहते ना काम ऐसा करो कि प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। पूरी ग्रामस्थ मंडल देखिए बात करेंगे, नौकरी पढ़ के देखिए मैनेजमेंट एकदम से टूट गए अपना मेहनत में, और उनकी मेहनत देखिए रंग लाता हुआ यहाँ से आज। ओ ये चलिए खींच कर मारा यहाँ से भाई, और एक बड़ा हिट यहाँ से, हवा हवाई हवा हवाई हवा सारे कोणीही नदी, जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र, जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र। चलिए यहाँ पर हवा हवा, पिछली गेंद को छक्के के लिए उड़ाए, और इस बार भी क्या मैच इसके साथ है एकदम क्लोज आता हुआ यहाँ से। आज मैच सर बात करेंगे ना, सेकेंड इनिंग में मैच आखिरी गेंद तक जा ही नहीं रहा है, यानी जो पहला टॉस जीतकर गेंदबाजी चुन लेना शायद वही फायदा कसलगंज टीम को रहा। भला ही 4 रनों का पेनल्टी लगा, लेकिन झुके नहीं भाई कि बिल्डिंग करना यहां से। रघु देखिए हमारे दोस्त यहां पर आते हुए, यहां से रघु स्वागत है आपका। साई ओ बहुत बड़ा अच्छा देखिए यहां से गेंद है, साई लीला कैटरेज देखिए बात करेंगे, अच्छे मैनेजर हैं रघु, उनके साथ हम भी जॉब करते रहते हैं। और यहां पर देखिए 1 रनों की जरूरत है यहां से, बहुत बढ़िया देखिए हमने जिक्र की बहुत समय पहले देखिए प्रवीण जानकारी दिया गया था, खास करके दाल मुंडी बजरी देखिए बात करेंगे। सर रविंद्र जडेजा के कटआउट के पीछे हैं, जिस किसी को आनंद लेना है जाइए भाई, कम पैकेज और बड़ी धमाका कॉम्बो है वहां पे भी। मैक्स सर थोड़ा मुकाबला देखिए यहाँ से, अभी तक तो देखिए एक तरफा बना है, लेकिन बात करेंगे ये पहली राउंड की बात थी, अब इसके बाद जो आएगा ना सेकेंड राउंड, यहाँ जो थोड़ी सी कमजोरी थी वो कंप्लीट होगा। और सेकेंड राउंड की बात आती है ना मैक्स सर, ये ट्रॉफी सीधा दिखाई देती है कि हमें ट्रॉफी तक पहुंचना है, तो फिर संघर्ष बड़ा होगा। सन्माननीय महेंद्रजी डोंगरे आणि त्यांच्या साथीनं मयूर मात्रे वावंजे यांना विनंती केली जाईल, या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत। क्या बढ़िया देखिए कटआउट देखिए यहाँ से, प्रभुदास अन्ना भीर ने भी देखिए खुश हुए, सूर्या कुमार यादव लीजिए, हमारे हार्दिक पांड्या देखिए लीजिए, विराट कोहली हिटमैन देखिए यहाँ से सामने हम देख सकते हैं। और उसके साथ देखिए मैच फिनिश किया शान से देखिए यहाँ से, और मलंगगढ़ विभाग से ये टीम आई हुई है और बता रही है भाई कि मैं तुझ क्यों भगा ले जाऊंगा तेरे घर से। लेकिन देखते हैं अभी आने वाला समय में और टीम आएंगे, आमने सामने और संघर्ष होगा यहाँ पर। अब सेकंड राउंड का मुकाबला होगा, लेकिन इस मैच के मैंने तो चलिए तुरंत उतरिए मैच। देखिए हमारे 7 पढ़ के भी जान करते हैं, मैच तुरंत किसी भी हालत में मैच रुकना नहीं चाहिए। और मैच के मैन ऑफ द मैच निवृत्ति पाटिल के बात करेंगे, मैड एंड ओवर।